आणि आताच्या क्षणाची एक फार महत्त्वाची बातमी येते आहे राजकीय वर्तुळातून। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीच्या ताफ्यावर हल्ला झालेला आहे। गाडीची तोडफोड झालेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतो आहोत। काठ्या घेऊन काही जण त्या गाडीमागे धावतानाही आपण पाहतो आहोत। स्वराज्य संघटनेचा आव्हाडांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, स्वराज्य संघटनेकडून हा हल्ला झाल्याचं समजतंय, व्हिज्युअल्स मध्ये सुद्धा हा हल्ला होताना दिसतोय, काय अधिक माहिती मिळतेय? आता जी माहिती मिळते त्यानुसार जितेंद्र आव्हाड हे ठाण्याला निघत होते मुंबईतून आणि त्या दरम्यान ईस्टर्न फ्रीवेच्या आधी अचानक अशा स्वरूपाचा हल्ला काही अज्ञात लोक जे चारचाकी वाहनातून आले आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पांढऱ्या गाडीवर त्यांनी दगडफेक केली। ही दगडफेक पाठीमागून झालेली आहे। याच्यामध्ये काच फुटल्याचं जे दृश्य आहे ते समोर दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आव्हाड यांच्या बरोबर सुरक्षा रक्षक देखील त्यांच्या गाडीच्या पाठीमागे होते। पोलिसांची सुरक्षा बेडस ते पुढे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी अचानक दगडफेक केली। अर्थात आव्हाड हे ईस्टर्न फ्रीवेला लागण्याच्या आधी ट्रॅफिक मध्ये होते, त्यांनी अचानक गाडी थांबवली आणि ते खाली उतरून काही लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत होते। तोपर्यंत हे चारचाकी वाहनातून थेट पलायन केलेलं आहे। पण कुठे ना कुठेतरी आव्हाडांनी केलेलं विशाळकाळाच्या संदर्भातलं विधान, त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भातची त्यांची भूमिका आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली चिथावणी आज त्याचे पडसाद म्हणून आव्हाडांच्या थेट गाडीवर हल्ले झाल्याचे दिसून येते। पांढऱ्या रंगाची जीप ही गाडी त्यांची होती आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे आता ते फोटो देखील एनडीटीव्हीकडे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येते की ते काच दगड मोठे आहेत आणि त्याच्यामुळे काच फुटलेले आहे। आव्हाड यांना तुर्तास कोणतीही दुखापत किंवा हे झालेली नाही आहे, पण प्रश्न उपस्थित राहतोय तो परत एकदा वारंवार हल्ले, कारण की 2 दिवसापूर्वीच मिटकरी यांच्या वर मनसेजींनी हल्ले केले होते, शाब्दिक वाद हातापायीवर आले होते। आज देखील असंच स्वरूपाचं दृश्य आता दिसून येते। नक्कीच याबाबत स्वराज्य संघटनेची ही प्रतिक्रिया येते, असे संपर्कात राहा सागर। पाहूया स्वराज्य संघटनेने यावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे। मी धनंजय जाधव, स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही, मला कोण धमकी देऊ शकत नाही, माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही। या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचेपायी त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख, स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं, अरेरावीची भाषा केली होती। आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची गाडी फोडलेली आहे आणि हा जेतुद्दीन ढुंगणाला पाय लावून पळालेला आहे। त्या जेतुद्दीननी जर त्याच्यात दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी। जेतुद्दीनला आमचं सांगणं आहे, महापुरुषांविषयी तू बोलू नकोस, महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस, तू सबोर्डिनेट राहा, अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल। सागर, यावरच आपली आणखीन माहिती हवी आहे, कारण स्वराज्य संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, पुन्हा इशाराही दिलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर केलेल्या वक्तव्यावरून हा हल्ला केल्याचं देखील यात त्यांनी म्हटलेलं आहे। स्वराज्य संघटनेकडून अशी थेटपणे ही जबाबदारी स्वीकारली जाते, काय अधिक माहिती? हेमाली, आपणास माहित आहे की विशाळचा वाद जो आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड गाजतोय। काही दिवसांपूर्वीच तिथे आव्हाड स्वतः गेले होते आणि ज्यांनी तिथली जी विधानं केली आणि तिथल्या अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली, याच्यानंतर हा वाद विकोपाला गेलेला आहे। संभाजी जे छत्रपती त्यांनी घेतलेली भूमिका ही तिथल्या लोकांच्या विरोधात आहे आणि त्या लोकांचं समर्थन आव्हाड करतायत, याचा भाग म्हणून हा एकमेकांवर शाब्दिक धमक्या एकमेकांकडून दिल्या गेल्या जात होत्या। जी संघटना आहे, आता ज्या संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे, त्या लोकांनी देखील काल ठाण्यामध्ये आव्हाडांचं जे घर आहे तिथे जाऊन आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती। घराच्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था देखील आव्हाडांच्या घराची वाढवण्यात आली होती। पण काल काही लोक तिथे गेल्याचं माहिती उपलब्ध होती, त्यानंतर त्यांना डिटेन देखील करण्यात आलं होतं, ताब्यात घेण्यात आलं होतं। आज देखील चर्चा होती की दिवसभरामध्ये कुठे ना कुठेतरी याचे पडसाद उमटतील। काही वेळांपूर्वीच जितेंद्र आव्हाड हे मुंबईतल्या राष्ट्रवादी शरद पवार कार्यालयामध्ये आले होते। तिथे ते प्रसार माध्यमांशी त्यांनी बोलल्यानंतर ते
ठाण्याकडे जात असताना ईस्टर्न फ्रीवेवर चढण्याच्या आधीच ही घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे आव्हाडांना सुरक्षा व्यवस्था आहे. अशा सुरक्षा व्यवस्था पोलीस सोबत असताना आता काही वेळांपूर्वीच एनडीटीव्हीशी बोलताना आव्हाड यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे की माझ्याबरोबर असणारे पोलीस सुरक्षा व्यवस्था सागर, असेच संपर्कात राहा. स्वराज्य संघटनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावं लागेल. हे छत्रपती घराण्याचे आहे. हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं. जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालाच नसतास. तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलेलं. तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली. स्वराज्य संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. विशेष म्हणजे पोलिसांची सुरक्षा असताना सुद्धा हा हल्ला झालेला आहे. आव्हाड त्या गाडीत होते. पुढे गेल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने आम्हाला दिलेली आहे. मात्र तोपर्यंत हल्ला करणारे हे 4ही जण तिथून निघून गेले होते दुसऱ्या गाडीमध्ये बसून. पोलीसही गाडीतून उतरले होते. मात्र तरीसुद्धा ते पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहेत. तर इथे स्वराज्य संघटनेनं थेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. संभाजी राजेंवरील विधानामुळे या आधी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांना स्वराज्य संघटनेकडून इशारा देण्यात आला होता आणि आता थेट हा हल्ला झालेला आहे. निश्चितच ही धक्कादायक अशी बात आहे. सागर, पोलीस असून सुद्धा हा हल्ला झालेला आहे. नेमकं असं काय घडलं की या हल्लेखोरांना ही संधी मिळाली? एनडीटीव्हीला जितेंद्र आव्हाड यांनी आता जी माहिती दिलेली त्यानुसार घटनाक्रम मी सांगतो. आव्हाड हे त्यांच्या पोलिसांच्या जी गाडी आहे ती आव्हाडांच्या गाडीच्या मागे होती. ईस्टर्न फ्रीवेला चढण्याच्या आधी मागून एक अचानक 4 चाकी वाहनातून काही तरुण पुढे ओव्हरटेक करत आले आणि विशेष म्हणजे गर्दी होती त्यावेळेस. रस्त्यावर ट्रॅफिक होतं बऱ्यापैकी. तरी देखील ह्या तरुणांनी अचानक ज्यावेळेस सिग्नलला गाडी थांबली होती त्याच्या दरम्यानच एक काही यातले तरुण बाहेर आले आणि त्यांनी अचानक गाडीच्या बॅक साईड वरून दगडफेक केल्याची माहिती स्वतः आव्हाड यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतरनं आव्हाडांनी ज्यावेळेस या संदर्भामध्ये त्यांचे पीए आणि ते जोरदार गाडीच्या बाहेर येऊन त्या मुलांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांची सुरक्षा रक्षक जे पोलीस यंत्रणा आहे ती गाडी पाठीमागे होती आणि त्यावेळेस ते लोक पुढे आले त्या व्यक्तीला पकडायला. या 4 चाकी तोपर्यंत 4 चाकीमध्ये हे सगळे व्यक्ती बसून पलायन केलं गेलेलं आहे. आता आव्हाडांची जी एनडीटीव्हीला प्रतिक्रिया आलेली आहे त्यानुसार त्यांचं मत आहे की माझ्याबरोबर असणारे पोलीस हे नेमके काय करत होते. त्यावेळेस त्यांना ओव्हरटेक करून गाडी पुढे येते आणि त्यांच्या समोर काही लोक उतरतायत आणि दगडफेक करतायत. तर माझे पोलिसांनी का त्यांना थांबवलं नाही, का पकडू शकले नाही, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होते तर त्याबाबत सुद्धा का केलं गेलं नाही. आणि त्यामुळे आता या हल्ल्यानंतर हा वाद आणखी चिघळणार अशी ही चिन्ह दिसू लागलेली आहेत. आव्हाडांनी सुद्धा थेट पोलिसांवरच